कबीर नगर, रमाई चौक, रायगड नगर प्रभाग 14 मधील नागरिकांमार्फत अंबाजोगाई नगरीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय उत्कर्ष गुट्टे साहेब यांनी अंबाजोगाईत आल्यापासून PTR नोंदी प्रक्रिया व रमाई आवास घरकुल योजना, पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा थेट लाभ गरजवंत लाभार्थ्यांना मिळवून देत आहे। त्याचबरोबर अंबाजोगाईकरांच्या स्वप्ना पलीकडे जाऊन दररोज नळाला पाणी यावे यासाठी 206 कोटींची नळ योजना आणण्यासाठी गेली 6 महिन्यांपासून पाठपुरावा करत शासन प्रशासनाकडून तो मंजूर करत अंबाजोगाईकरांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल त्यांची जाहीर सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे साहेब, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे साहेब, काशीनाथ कापसे सर, गोविंद आबा मस्के, शेख चांद पाशा, निवृत्ती कांबळे, एकनाथ सुरवसे, बालासाहेब सरवदे, भगवान वाघमारे व प्रभागातील घरकुल लाभार्थ्यांसह सर्व रहिवासी उपस्थित होते। शांततेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्ध यांना त्यांच्या पुण्यस्मृतीला मी अभिवादन करतो। तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या स्मृतीस एक मानवंदना देतो त्याच्यामध्ये। आणि या आज माझा जो आज कबीर नगरवासियांतर्फे जो सत्कार आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे कापसे साहेब, तसेच माझे जे सहकारी स्वच्छता निरीक्षक आमचे आनंद वेडे, मंचावरील उपस्थित इतर मान्यवर, तसेच आमचे जे नेहमी मार्गदर्शक सूचना आम्हाला देतात जे गोविंद मस्के, नितीन सर होते, या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी मला कबीर नगरमध्ये सर्वप्रथम एक 2 दिवसाखाली एक म्हणजे सत्काराचं त्यांनी नियोजन करणार आहे असं कळवलं। सर्वप्रथम हा मला सगळ्यात चांगला दृष्टिकोन आहे की माझे सत्कार आतापर्यंत माझ्या अख्या सर्व्हिसमध्ये भरपूर ठिकाणी झालेले, परंतु कबीर नगर सारख्या जो गोरगरीब वंचित जो भाग आहे आणि जो स्वतःच्या हक्कासाठी बऱ्याच वर्षापासून लढत आहे त्या भागांमध्ये मला सत्काराचं जे भाग्य लाभलं ते एक फार मोठं भाग्य आहे आणि त्या ह्याच्यामध्ये भाग्य लाभलंय सत्काराचं, परंतु याच्यासोबत आमच्यावर जबाबदारी सुद्धा भरपूर पडलेली असते। आज या भागामध्ये मी जेव्हा जुलै 2023 मध्ये अंबाजोगाई नगरपालिकेत रुजू झालो, आज माझ्याकडे मुख्याधिकारी तथा सर्वसाधारण बॉडी अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासक पदाचा कार्यभार सुद्धा माझ्याकडे आहे। तर एक अंबाजोगाईच्या शहरातील जे सर्वसामान्य नागरिक आहेत, गोरगरीब वंचित आहेत, त्यांचं जे पालकत्व आहे ते एक तऱ्हेने माझ्याकडे आलेलं आहे। मग यांच्या अडचणी काय आहेत की जे गोरगरीब वंचित लोक आहेत त्यांचा मुख्य प्रश्न मला मस्के साहेबांनी, सरवदे साहेबांनी समजून सांगितला किंवा आमच्या इथं बरेच गोपट झालेले आहेत जे शासकीय जमिनीवर आहेत आणि ज्यांना घरकुलाचा लाभ अद्यापपर्यंत भेटलेला नाही, त्या भागात बऱ्याच प्रमाणात रस्त्याच्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत, लाईटी लावण्यात आलेल्या आहेत। लालनगर, आकाशनगर, क्रांतीनगर, रायगड, वडावाडा असे बरेच भाग आहेत परिवेश की ज्या ठिकाणी आमच्या जे गोरगरीब बांधव आहेत त्यांना स्वतःचं घर जे माणसाच्या जीवनाचं स्वप्न असतं ते अजूनही अस्तित्वात आलेलं नाहीये। ही बाब मला लक्षात येतात आम्ही सर्वप्रथम आमचे जे टॅक्स विभागाचे निरीक्षक आहेत ते इन्स्पेक्टर साहेब त्यांना सोबत घेतलं। त्यानंतर अनवर आमचे जे कार्यालय अधीक्षक आहेत आनंद वेडे यांचा मला त्याच्यामध्ये मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि यांनी एक उत्स्फूर्तपणे एक उपक्रम राबवला की या सर्व भागांचा एक सर्वे करायचा, या भागामध्ये किती लोक राहतात आणि या लोकांना अद्यापपर्यंत त्यांना भोगवण्याचा सुद्धा अधिकार दिला गेला नाही। म्हणजे अंबाजोगाई नगरपालिकेच्या हाती राहून सुद्धा त्यांना अंबाजोगाईमध्ये अस्तित्व त्यांचं दाखवलं गेलं नाही। फार शोकांतिकेचा विषय आहे आणि हा विषय आम्ही हाताळला। त्याच्यामध्ये आम्ही चांगला प्रमाणात सर्वे केला, प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचून आमच्या जे टॅक्स विभागाचे कर्मचारी आहेत त्यांनी पोहोचून त्या ठिकाणी सर्वे केला आणि सर्वे म्हणून त्यांची जागा निश्चिती केली गेली आणि ही जागा निश्चिती केल्यानंतर आम्ही त्यांचे डॉक्युमेंट बनवले आणि ह्या डॉक्युमेंटसाठी आम्ही त्यांना एक जे शासकीय शुल्क असतं त्याच्यामध्ये आपल्याला मागील 5 वर्षाचा टॅक्स असतो, परंतु आम्ही त्याही त्याच्यामध्ये कन्सेशन 1 वर्षाचं करून किंवा गोरगरीब वंचित लोकांच्या दृष्टीने आपल्याला प्रशासक पदाचा कार्यभार आहे याचा अधिकाराचा वापर करून आम्ही ही गोष्ट त्याच्यामध्ये 1 वर्षाचा टॅक्स कमी सुद्धा करून त्यांना आम्ही आकारणी केली।
आणि ज्यांनी आपले पीटीआर प्राप्त केले त्याच्यामध्ये आम्ही एक एजन्सी नियुक्त केली, जी एजन्सी आता आपल्याला परळी, परभणी, केज अशा ठिकाणी काम करत आहे आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात सुद्धा त्या एजन्सीने चांगलं काम केलेलं आहे. जवळपास काही शहरांमध्ये 1000 घरकुल त्यांनी उभा केलेले आहेत. त्या एजन्सीला आपण सोबत घेतलं आणि सोबत घेऊन त्या एजन्सीच्या मदतीने आपण 54 घरकुलांचा एक परिपूर्ण प्रस्ताव सादर केला जिल्हाधिकारी मॅडमकडे आणि जिल्हाधिकारी मॅडम आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या साहेबांनी सुद्धा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारचे सहकार्य करून आपल्याला तो आदेश निर्गमित केला, ज्याच्यात आपल्याला घरकुलामध्ये जवळपास शासनाकडून आपल्याला 2,35,000 अनुदान आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यांना स्वतःचं घरकुल उभा राहणार आहे. आणि हे घरकुल उभा राहिल्यानंतर जो मार्गी हक्काचा प्रश्न आपल्या कापसे साहेबांनी उपस्थित केला, परंतु आता त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं जर घरकुल एका उभं राहिलं ते शासन कार्य देऊ शकत नाही. म्हणजे आपलं जे आपण स्वतःची मालकी कशामुळं की आपलं स्वतःचं घर व्हावं त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक गरीब वंचिताचं एक स्वप्न असतं. ते स्वप्न आज नगरपालिकेच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न आम्ही इथंच थांबवणार नाही. कारण की गंभीरनगरमध्ये 6 झाले, रायगड नगरमध्ये काही 4-5 झाले असं नाही. त्याच्यामध्ये माझं तर म्हणणं आहे की आपल्या अंबाजोगाई शहरामध्ये यावर्षीचं टार्गेट आहे जवळपास 2,500 घरकुल आपण ठेवलेले आहे. कारण की 2,500 अंबाजोगाई शहरात निर्मिती करायची आहे की जेणेकरून गोरगरीब व वंचित लोकांचं राहणीमान सुधारेल आणि त्यांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारून त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा एक मानस अंबाजोगाई नगरपालिकेच्या वतीने आहे. मी फक्त एक माध्यम आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करून घेणे हे आमचं कर्तव्य आहे. त्या पद्धतीने आम्ही काम करत आहे. त्याचबरोबर आता आपण अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक दृष्ट्या फार विकसित आहे. त्या दृष्टीने आम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आता एक अभ्यासिकेचं आमचं काम चालू आहे. जे साधारणतः एक आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जी जयंती आहे त्याच्यापर्यंत ते काम पूर्ण होईल आणि त्याच्यामध्ये आपण त्या अभ्यासिकाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव देणार आहे त्याच्यामध्ये. कारण की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक बौद्ध समाजाला एकच संदेश दिला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जेव्हा आपण ज्ञान प्राप्त करतो त्याच वेळेस आपण संघटित होण्याचं आपलं सामर्थ्य वाढत. त्यावेळेस जो एक मनुष्य आनंद आपल्या मनाला होत असतो की ते आनंद होतो का आपण इकडे तिकडे बघतो, कुणी मागतंय का, माझं का, काय आहे का, पण कुणीच नाही बघितल्यानंतर आपण ते खिशात घालतो आणि आपल्या प्रपंचाला जातो. तो जो आनंद आहे तो आनंद ही बातमी ऐकल्यानंतर माझ्या मनाला झाला. अनेक दिवसापासून हा एक संघर्ष, तर हा एरिया संघर्षाचा आहे. या ठिकाणी राहिलेला प्रत्येक माणूस, या ठिकाणी राहिलेला प्रत्येक माणूस अत्यंत संघर्षातून या ठिकाणच्या झोपड्या घर झालेली आहेत. या नगरपालिकेने या ठिकाणी रस्ते केले, पाणी दिलं, ही केलं, पण आमची मागणी अशी होती की आमच्या नावानं आमचे हे घर व्हावे. अनेक दिवसाचा संघर्ष. या संघर्षात बातम्या कोणी सांगायचं, कोणीतरी शासनानं सांगितलंय की आता घर होणार आहे. कोणी बी आता एखाद्या पुढ्या सोडलं का पुढ्या तशा गप्पा व्हायच्या. अनेक मोर्चेही निघाले. अनेक या लोकांनी मोर्चा सुद्धा सहभाग खूप स्त्रियांनी, पुरुषांनी खूप घेतला. फार दिवसानंतर या लोकांचे नाव त्यांच्या भोगवट्या सुद्धा कुणी घ्यायला तयार नाही. निश्चित आम्ही राहिलेले ही सरकारची जमीन, गव्हर्नमेंटची जमीन, लालनगर, क्रांतीनगर, त्याचा तर लालनगर, क्रांतीनगर मी स्वतःच निर्माता आहे. मोरे सरांनी वगैरे या भागामध्ये सुद्धा आम्ही सुद्धा ते होतो. ही झाली कुस्त्या. पण या वर्षांना कायदेशीर आधार, आमची घरं मारायला यांचं नाव कायदेशीर साताराला लागणं किंवा आपल्या घराच्या म्हणजे मालकी खाण्यात लागणं आवश्यक आहे, ही आमची मुख्य मागणी आहे. पण ती मागणी शिवसाहेबांच्या किंवा नगरपालिकेच्या हातातून नाही. आपण यांच्या मार्फत सरकारला भांडू
पण हे त्याचे मालक नाही. यांचं अभिनंदन ह्याच्यासाठी आहे, ह्या दोघांचं. सुरुवात झाली, आम्ही घर म्हणजे भोगवाट्यात आहोत, पण तरी सुद्धा आम्हाला घरकुलं मंजूर झाली. हा सगळ्यात मोठा विजय आपला आहे. नाहीतर मालकी खाण्याची नावं नसताना घरकुल मंजूर होत नाही. म्हणून आपली घरपट काय म्हणते की आमचे नाव मालकी खाण्यात लावा म्हणजे आम्हाला घरकुल मिळते. पण ते मालकी खाण्यात न लावता सुद्धा जवळपास 54 घरकुल या सीओ साहेबांच्या आणि यांच्या काळामध्ये त्यांनी मंजूर करून आणलेली आहे. कलेक्टर मध्ये यादी आलेली आहे, ते घरकुल होईल. आता साहेबांशी बोलत होतो की साहेब आमची मागणी ही आहे की आमच्या ह्या लोकांची घरं ह्यांच्या नावाने झाली पाहिजे. त्यांनी फार प्रश्नाचं उत्तर मस्त दिलं की अहो शासनानं तुम्हाला घरकुल दिले, शासनानं घरकुल दिल्यानंतर ते घरकुल शासन ताब्यात कसं घेईल, तुमच्याच मालकीचं झालं की नाही. म्हणजे त्यामुळे सुरुवात आपण हळूहळू पद्धतीने करू आणि घरकुलांच्या त्या संदर्भामध्ये. आता सर आमच्या या भागामध्ये किती घरकुल आहे का तुम्हाला माहिती? आपल्याकडे 6 झाले. 6 तर 6 आपल्या कबीर नगर रायगड नगर 6. हा 9 आणि बाकी कुठे झाले? पण मुख्य मुद्दा असा आहे की या आपली नावं कशात आहेत? भोगवट्यात आहे. आपण मालकी खाण्यात नाही, तर आपला संघर्ष चालू आहे. तरी सुद्धा आपल्या भागामध्ये भोगवटदाराला सुद्धा घरकुल मंजूर करून ते शासनाच्या खर्चातून आपल्याला मिळणार आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हीच गोष्ट मी तुम्हाला सुरुवात झाली. आता एकदा का आपण उंटानं खूप चिंतेमध्ये की ते बाहेर हुंड आपण कसा मध्ये घालायचा एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि संघर्षाशिवाय आपल्याला काही मिळणार नाही. कुणीही आपल्याला ऐकलं देणार नाही, संघर्षच करावा लागेल. एवढंच मी आपण बोलतो आणि आपले 2 नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.